नमस्कार मित्रांनो, आज घेऊन आले आहोत एक नवीन योजना ज्याचे नाव आहे शबरी पारधी आदीप आवास योजना. योजनेचे नाव बघा, शबरी पारधी आदिम आवास योजना. श्रेणी राज्य सरकारी योजना. योजनेचे प्रकार महाराष्ट्र सरकार. विभाग आदिवासी विकास विभाग. लाभ जाणून घेऊयात. या योजनेचा लाभ कसा असणार आहे ते बघूया. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पक्के घरकुल बांधून मिळेल. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असणार आहे, लक्षात घ्या. शबरी पारधी आदिम योजनेसाठी संपर्क कुठे करायचा आहे? लक्षात ठेवा, ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाशी संपर्क करायचा आहे. पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी यांच्या जिल्हास्तरीय ठिकाणी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे संपर्क करायचा आहे, लक्षात घ्या. योजनेचे स्वरूप कसे असणार आहे बघा, लक्षात घ्या. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269 चौरस फूट चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे हे योजनेचे स्वरूप असणार आहे. लाभार्थ्यांची पात्रता बघूया. लाभार्थी पात्रता. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षाचे असावे. लाभार्थ्यांकडे स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे स्वतःचे किंवा कुटुंबियांचे पक्के घर नसावे. विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल, लक्षात घ्या. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. पुढचं बघा. योजनेअंतर्गत घराच्या बांधकामासाठी देण्यात येणारी रक्कम मर्यादा. ग्रामीण क्षेत्रासाठी 1.32 लाख, नगर परिषद क्षेत्रासाठी 1.50 लाख, नगरपालिका क्षेत्रासाठी 2 लाख, नक्षलवादी व डोंगराळ भागासाठी 1.42 लाख रुपये. योजनेचे महत्व किंवा योजनेचे वैशिष्ट्य जाणून घेऊया. शबरी आवास योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत सोपी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज करताना गरीब कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही, लक्षात घ्या. शबरी आवास योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल. राज्यातील गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी सदर योजना महत्त्वाची ठरणार आहे. ऑफलाईन अर्जाचा नमुना कशा पद्धतीचा असतो हे पुढील प्रमाणे आहे, बघा. बघून घेऊया आपण नमुना. बघा, अर्जामध्ये तुम्ही बघू शकतात अर्जदाराचे पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, जन्मदिनांक, जात, लिंग, वय, शैक्षणिक पात्रता, योजनेचे नाव, सामूहिक वैयक्तिक लाभाची योजना इत्यादी दिलेले आहे. बघू. योजनेचे नाव, वर्ष, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे देखील येथे दिलेली आहेत. बघा, शिफारस प्रमाणपत्र देखील दिसतंय. बघा, बघू शकता तुम्ही. बघा, आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, जागेचा 7/12 उतारा तसेच 8A याचा दाखला, ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र, बँक खात्याचा तपशील देखील लागणार आहे, लक्षात घ्या. धन्यवाद मित्रांनो. जाणून घेऊया पुढच्या योजनेची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये.